संभाजीनगर महापालिकेनं मतीन पटेल यांना दणका दिलाय। मतीन पटेल यांच्या घरावर आता बुलडोजर चालवण्यात येणार आहे। नाशिक कॉर्पोरेट जिहाद प्रकरणातील आरोपी निदा खान एमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांच्या घरी आश्रयाला होती। मतीन पटेल यांना या प्रकरणामध्ये सह आरोपी केलं गेलंय। त्याचप्रमाणे नारेगाव परिसरामधील दुसरे राहतं घर आणि नारेगाव परिसरामधील त्यांच्या ऑफिसला अतिक्रमणाची नोटीसही बजावली गेली आहे। पटेल यांच्या घरावर बुलडोजर चालवला जाणार आहे। नाशिकच्या टीसीएस कंपनीतील लव जिहाद प्रकरणी जी निदा खान मुख्य आरोपी आहे ती गेल्या 42 दिवसांपासून फरार होती आणि अखेर तिला छत्रपती संभाजीनगर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आणि नाशिक पोलिसांच्या संयुक्त कारवाईनंतर छत्रपती संभाजीनगरातून अटक करण्यात आली आहे आणि याच ठिकाणी ती निदा खान 6 ते 7 दिवस लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली। त्यानंतर पोलिसांनी या ठिकाणी शोध मोहीम राबवली आणि नंतर निदा खानचा या ठिकाणी पकडण्यात पोलिसांना यश आलं आणि त्यानंतर महानगरपालिकेने देखील या प्रकरणाची दखल घेतलेली आहे आणि या ठिकाणी एक नोटीस लावलेली आहे की हे घर जे आहे कैसर पार्क परिसरातील जे मतीन पटेल यांच्या नावावर आहे त्या ठिकाणी जे अनधिकृत असल्याचा ठपका महानगरपालिकेने ठेवलेला आहे आणि 3 दिवसामध्ये या संदर्भात कागदपत्र सादर करावे अन्यथा या घरावर बुलडोजर चालेल असा इशारा देखील आता महानगरपालिकेने देण्यात आलेला आहे। आपण बघू शकता हे अशी नोटीस महानगरपालिकेने या ठिकाणी चिपकवण्यात आलेली आहे। आता जे मतीन पटेल आहे यांच्या अडचणीत आता मोठ्या प्रमाणात वाढ होताना आपल्याला बघायला मिळत आहे। त्यामुळे कुठेतरी निदा खान प्रकरणासाठी ज्या घरात निदा खान लपलेली त्या घरामध्ये आता महानगरपालिकेने त्या घरावर कारवाई करण्याचं ठरवल्यानंतर आता महानगरपालिकेने या ठिकाणी स्टिकर एक नोटीस लावलेली आहे आणि आता या प्रकरणी 3 दिवसात पुरावे सादर करावे अन्यथा या घरावर बुलडोजर चालवला जाईल असा इशारा देखील महानगरपालिकेने देण्यात आलेला आहे। पुढील न्यूजसाठी मी पवार, छत्रपती संभाजीनगर।